वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात सद्यस्थितीत 88 जण भरती आहेत। त्यापैकी पॉझिटिव्ह असलेल्या 8 जणांची प्रकृती चांगली असून त्यांना लक्षणे नाही, तसेच त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी विदर्भ न्यूजला दिली। कोविड-19चे हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व भारतीयांना शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे व सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी विदर्भ न्यूजच्या मार्फत संपूर्ण जनतेला केले आहे। आपले जिल्ह्यामध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आज रोजी 88 लोक आहेत तिथे ॲडमिटेड आहे आणि त्यापैकी आज सकाळी जे आहे आपण 78 लोकांचे जे सॅम्पल्स आहे आपण नागपूरचे जे लॅब आहे तिथे पाठवलेले आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे पॉझिटिव्ह केसेस आहे ते 8 आहे आणि सगळ्यांचे जे तब्येत आहे ते चांगलं आहे, स्टेबल आहे, त्यांना कुठलेही लक्षण नाही आहे। तरीही आपले डॉक्टर्समार्फत त्यांना जे उचित औषधोपचार करायला पाहिजे ते वेळोवेळी आपण त्यांना देत आहोत। आज रोजी जे आहे आपले जे 8 पॉझिटिव्ह केसेस जे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण सकाळीपासून केलेलं आहे आणि सध्या आपण 7 ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे लोक होते पॉझिटिव्ह केसेस ते 7 वेगळे ठिकाणी गेले होते आणि तिथे आपण आपली टीम्स पाठवली आणि त्या टीम्सवरून आपला असं निदर्शनास आले की जवळपास 50 पीपल म्हणजे टू बी प्रिसाईज 47 लोकांना आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं आणि सगळ्यांना आपण आज संध्याकाळीपर्यंत जे आहे आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या जे आयसोलेशन वॉर्ड आहे तिथे आपण त्यांचे ॲडमिशन करणार आहोत आणि उद्याच्या सकाळच्या जे सॅम्पल्स घेऊन आपण उद्या सकाळी त्यांचे सॅम्पल्स नागपूर लॅबला आपण पाठवणार आहोत। आता हे जे एरियाज आहे विशेष रूपाने यवतमाळ सिटीमध्ये जे आपण एरियाज आयडेंटिफाय केला ते जाफरनगर आहे, मेमन सोसायटी आहे, इंदिरानगर आहे, गुलमोहर कॉलनी आहे आणि नेर, बाबुळगाव आणि सावत या ठिकाणी हे पॉझिटिव्ह जे लोक आहे पेशंट जे आहे ते गेले होते आणि आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण 6 टीम्स आपण स्थापित केलेल्या आहेत। त्या टीमच्या जे आहे HOD जे आहे ते SDO, SDPO यांच्या अध्यक्षतेखाली ते टीम्स काम करतील आणि सकाळपासून आपण 47 लोकांना ट्रेस केला। आपले ट्रेसिंग जे आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे जे इमिडिएटली हे जे लोकांना भेटले त्यांचा शोध सुरू आहे। मला वाटते की हे जे आकडे आहे 47च्या ते आणखी वाढतील। माझी सर्वांना हेच विनंती आहे आपले जिल्ह्याचे जे नागरिक आहे की या जे 8 रुग्ण आहे त्यांच्या संपर्कमध्ये जे आले त्यांना नक्कीच माहिती असेलच, तर माझी विनंती आहे की आपण स्वतः प्रशासनाच्या समोर यावं आणि आपले आयडेंटिटी द्यावं जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नसताना आपण असिम्प्टोमॅटिक असतानासुद्धा आपण तपासणी करून घ्यावं जेणेकरून आपण कंटेनमेंट करण्यामध्ये आपल्याला जे यश पाहिजे ते मोठा यश आपल्याला भेटेल।